वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द विजय शो. आज एकदम स्पेशल माणसाची, म्हणजे ज्याच्यात सगळ्यांना इंटरेस्ट असतो अशा व्यक्तीची भेट करून देणार आहे. 5:24 दादर कल्याण 12 डब्बा रेग्युलर माझी ट्रेन. काही माळशेजच्या पिकनिकचे आमचे फोटो भारत पेट्रोलियम बेन्झिनवाल्यांचे घेऊन मी फोटो लावत होतो. सगळे भिजतायत पाण्यामध्ये, 20-22 जण एक 4x6च्या फोटोमध्ये. तर माझ्या बाजूच्या व्यक्तीने विचारलं, अरे हे कुठले फोटो? माळशेज? अच्छा. अरे या दोघांचं लव्ह मॅरेज झालंय का? एकाचं मला माहीत होतं, दुसऱ्याचं ऑफिसमध्ये विचारलं तर लव्ह मॅरेजच. मी सरप्राईज झालो. दुसऱ्या दिवशी विचारलं, सर तुम्ही काय करता? मी एकदम सरप्राईज झालो. तर बोलले थांब. त्यांनी कार्ड दिलं मला. बघितलं तर ज्योतिष भास्कर, शशिकांत काळे माझ्या बाजूला बसतात रेग्युलर. मला माहीत नाही, मी त्यांचा एकदम फॅनच झालो. दर 4-6 महिन्यांनी त्यांच्याकडे राऊंड मारायचो. मला बोलत राहिले, आईची तब्येत सांभाळ. पहिल्या दिवसापासून आई लवकर गेली. त्याच्यानंतर ऑफिसमधले टेबल चेंज मला ते सांगायचे की आता टेबल चेंज होणार आहे. एकदा काय झालं, 6 महिन्यांनी सांगितलं, अरे टेबल चेंज. मी म्हटलं दादा ते झालं, तुम्ही जे बोलला होतात. म्हटले अरे परत आहे. आता मला परत त्या टेबलावर आणलं गेलं. ऑफिसमध्ये बोंबाबोंब की याने मस्का मारून तो टेबल घेतला, कारण तो सर्वात बेस्ट टेबल मानला जायचा. तर मला आज हसू येतं त्या लोकांचं, कारण इथे लिहिलं होतं माझ्या काम करणं. पण माझे खास मित्र पण अपोजमध्ये असायचे की ह्यालाच का ठेवलंय. तर असं नाही आहे मित्रांनो, तुम्ही इथे लिहून आणता आणि उगीच वादविवाद भावाभावाचे, मित्राचे काही उपयोग नाही. तर बघूया या एपिसोडमध्ये शशिकांत काळे अजून काय बोलतात. व्ह्यू द इंटरव्ह्यू ऑफ ज्योतिष भास्कर, शशिकांत काळे, आणि ते सांगतील 2025मध्ये कोण फॉर्ममध्ये राहणार आहे. तर बघा फुल एपिसोड. काळेदादांची रास कृष्णाची आणि योगायोग बघा. दादरचं ऑफिस माधववाडीमध्ये, डोंबिवलीचं ऑफिस घनश्याम कॉम्प्लेक्समध्ये, राहायला सध्या गोकुळनगरमध्ये, आणि रोज फेरफटका मारत असतात वृंदावनमध्ये. दादा सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आणि आपली सुरुवात भविष्य लोकांना सांगण्याची ही कशी झाली ते थोडंसं लोकांना सांगा. मूळचे श्रीगोंद्याचे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधले. तिथे शिंदे सरकारने आमच्या पंजोबाला जहागिरी दिली होती. 8 पिढ्या आमच्या पूर्वजांनी नोकरी नाही केली. अच्छा. सगळं बसून खाल्लं. कर्तबगार असं ते होते नाही, अशातली गोष्ट नाहीये. 8 पिढ्यामध्ये अति श्रीमंती अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये काय लोणके, रंगे, लंके, रोंगे, काळे हे फार प्रसिद्ध होते. तर हे सगळं जे ऐश्वर आहे हे नष्ट झाल्यामुळे आमच्या वडिलांनी, म्हणजे माझ्या वडिलांनी, दिगंबर नागेश काळे, की हे असं का झालं म्हणून त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला. आणि अतिशय सुंदर त्यांचा अभ्यास झाला. गदी माडगुळकर पासून, उभाभाईंपासून त्यांच्या सगळ्या बैठकी व्हायच्या. मी लहान होतो त्यावेळेला. काय मी त्यावेळेला काही करत नव्हतो, शिक्षण करत होतो. वडिलांची पुस्तकं घरामध्ये खूप ज्योतिषाची होती. वडील बाहेर गेल्यानंतर मी ती पुस्तकं गपचूप वाचत होतो. काय आणि वाचन करून पुस्तक वडील यायच्या अगोदर ती पुस्तकं मी माझ्या जागेवर परत ठेवून द्यायचो. आणि वडिलांच्याकडे पुष्कळसे लोक ज्योतिष बघायला येत होते. तर काही काळानंतर 1972च्या नंतर त्यांना आजारपण सुरू झालं. तेव्हा मी त्यांचे पाय दाबायला किंवा त्यांची सेवा करायला त्यांच्याजवळ बसत असताना जे लोक आमच्या वडिलांच्याकडे ज्योतिष बघायला यायचे, तेव्हा मी पण त्यांच्याजवळ बसून ती कुंडली बघत होतो. पण मला अंतस्मूर्ती जी आहे की आतला आवाज जो आहे, सिक्स सेन्स जो आहे काय, हा मला गप्प बसू द्यायला तयार नव्हता. त्यावेळेला सुद्धा मी गणपतीची आराधना
साईबाबांची आराधना, अक्कलकोट स्वामींची आराधना फार पूर्वीपासून, लहानपणापासून, वयाच्या 15 वर्षापासून करतो आहे. माझे नवग्रहाचे सगळे जप झालेले आहेत, मी स्वतः केलेले आहेत. की जी जपसंख्या पंचांगात जी लिहिलेली आहे ती सगळी जनसंख्या जी आहे ती मी पूर्ण केलेली आहे. ज्योतिष सांगणं म्हणजे पत्रिका आपल्याशी बोलणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फलादेश जो आहे तो येत नाही. तर ज्या वेळेला वडील आजारी पडले तेव्हा एक माणूस ज्योतिष बघायला त्यांच्याकडे जेव्हा आला तेव्हा त्यांनी, वडिलांनी काही त्याला सांगितलं तेव्हा मी मध्येच बोललो की असं नाही होणार, माझ्या मते असं होईल. तर दुसऱ्या दिवशी तो माणूस सांगायला आला की तुमचा मुलगा कुठे आहे? तो जो बोलला तेच झालं. काय तुम्ही बोललात ते झालं नाही काय? तर मला मुलाला मी बिस्किट आणि पेढे आणलेले ते द्यायचेत मला मुलाला काय. म्हणून त्यांनी सांगितलं, वडिलांनी तू कशावरनं सांगितलंस हे सगळं? तर मी म्हणलं की ह्या ग्रहावरनं असं असं आहे. पण तू कधी अभ्यास केलास? म्हणलं तुम्ही जेव्हा गपचूप बाहेर जायचे बाहेर तेव्हा मी पुस्तक काढून बसायचो आणि वाचन करायचो. तर 1973ची परिस्थिती अशी होती की माझ्या प्रत्येक पत्रिकेमध्ये मृत्यू यायला पाहिजे. अच्छा. तर तो येईल असं मला सारखं धास्ती वाटत होती. म्हणून मी वडिलांना विचारलं की अशी गरज परिस्थिती असताना काय होतो? वडील बोलले की माणूस जातो त्यावेळेला. तर त्यावेळेला जातो म्हणल्यानंतर म्हणलं माझ्या घर परिस्थिती अशी येते, तू नाही जाणार, तू नाही जाणार. म्हणलं तुम्ही असं ठाम कसं बोलू शकता की मी नाही जाणार, असं कसं बोलू शकता? तर ते म्हणे वडील जिवंत आहेत. तेव्हा सूर्य जो आहे हा आत्माकारक ग्रह आहे काय. सूर्य हा वडिलांचा कारक आहे. सूर्य हा बाईच्या पत्रिकेत पतीचा कारक ग्रह आहे. सूर्य हा जीवनामध्ये हार्टचा कारक आहे. तर सूर्य मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यम तुला हात लावू शकत नाही, यम हात लावू शकत नाही. हे जे वाक्य बोलले तर मला आश्चर्य वाटलं. आणि 1973ला खरं झालं की माझे वडील वारले आणि मी ॲक्सिडेंटमध्ये त्यावेळेला वाचलो. त्याच्यानंतर मी अभ्यास जोरात सुरू केला. मग त्याच्यानंतर मला पत्रिकेचे जे अंग आहेत, नवमांश पत्रिका, भावचलित पत्रिका, ह्या सगळ्या ज्या पत्रिका वेगवेगळ्या आहेत त्याचा मी खूप अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळेला मी लहान होतो, लक्षात का, तेव्हा मी लोकांना भविष्य सांगत नव्हतो. 1974ला माझं लग्न झालं आणि 74ला लग्न झालं, बायको आली आणि माझा भाग्योदय सुरुवात झाली. मी दरवाजाच्या बाहेर, राजवाड्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर इकडे वडील जाणार आहेत, पण तो नाही थांबू शकला. ती जी घटना आहे ती घडू दिली त्यांनी. राजाने कधी बायकोला प्रायोरिटी नाही, दूतामध्ये लावू शकत नाही, राज्य दूतामध्ये लावू शकत नाही. तो राजा आहे. धर्मराजाने पत्नी डावात लावली. राजाने असं करू नये, पण हे धर्मराज असून सुद्धा, धर्मराजाला माहिती असून सुद्धा हे त्याच्याकडनं परमेश्वराने करून घेतलं. म्हणजे ही डेस्टिनी आहे वनवासात जाणं. रामाला पण वनवासात जाणं ही डेस्टिनी आहे. जसं एखादा शुभग्रह चांगली फळं देतो तसा एखादा शुभग्रह वनवास पण देतो. रामाच्या पत्रिकेत कर्केचा गुरु आहे, कृष्णाच्या पत्रिकेत पण कर्केचा गुरु आहे, पांडवांच्या पत्रिकेत, द्रौपदीच्या पत्रिकेत पण कर्केचा गुरु आहे. म्हणजे हे सगळं चालू असताना सुद्धा हे असं का घडलं? म्हणून मी अभ्यास जास्तीत जास्त करायला लागलो आणि याच लोकांच्या सगळ्यांच्या पत्रिकेचा अभ्यास वारंवार 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 करायला लागलो. 5 ते 7 लाख पत्रिका काढलेल्या आरामशीर. बरोबर. की असं का घडतं की ऍक्सिडेंट आहे. आता हे जे ग्रहमान आता चालू आहे सध्या ग्रहमानमध्ये आता मिथुनेला गुरु येतो आहे काय, आणि शनी जो आहे तो बदलतो आहे काय. मला वाटतं मार्च आता 14 मेला गुरु बदलतो आहे आणि 29 मार्चला मीन राशीमध्ये शनी येतो आहे. हा शनी जो 29 मार्चला येतो आहे तो धनु राशीला चौथा येतोय. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये धनु रास असेल
त्याच्या सुखस्थानामध्ये शनीचं गोचर भ्रमण सुरू होणार आहे, ते 2.5 वर्षाकरता आहे. अच्छा. पण त्या पत्रिकेमध्ये सगळ्याच धनुराशीला त्रास होईल असं नाही आहे. त्यांना पण 15 डिसेंबर ते 15 जानेवारीला रवी जो आहे धनुराशीला आहे आणि त्याची पत्रिकेत पण जन्मराशी रवी आहे, तर याला वाहन ऍक्सिडेंटला पण समोर जावं लागेल. तर अशा माणसांनी या मीन राशीमध्ये जे गोचरीचं भ्रमण आहे तेव्हा चुकून सुद्धा 2 व्हीलर वापरू नये असं मला त्यांना सांगणं आहे. नाही, बरं दादा. गुरु हा ग्रह सात्विक आहे. हा माणसाला लखोपती बनवू शकतो. हा सात्विक पैसा देऊ शकतो. हा नंबर 2चा पैसा नाही देऊ शकत. पण शनी हा पापग्रह आहे. शनी हा कोट्याधीश बनू शकतो, कारण का त्याला खोटं बोलणं, पापी विचार करणं, पापाने पैसा कमवणं हा विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फार अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खड्डा खोदल्याशिवाय पैसा पाणी साठत नाही हा विषय आहे. आज आपण जे करोडपती माणसं बघतो त्यांना जर विचारलं की तुम्हाला एक 10 लाख 15 लाखाला टोपी लागली का, हो लागली लागली लागली, त्याच्याशिवाय तो माणूस जो आहे ना करोडपती बनलेला नाही. बरोबर. पण पाप केल्याशिवाय सुद्धा काही काही जण करोडपती नाही बनले. मी प्रत्येक माणूस पाप करतो असं माझं नाही सांगणं. ब्रह्मदेव नाही, ज्योतिषी हा तुमचा मित्र आहे. तुम्हाला तो सहाय्य करू शकतो, तुमचं नशीब बदली करून देऊ नाही शकत. बदली तर नाही होणार. काय म्हणतो, रत्न मंत्र आणि विधी याचा इफेक्ट फार होतो. त्यांनी स्वतः जप करणं हे फार महत्वाचं आहे. अच्छा. आता समजा एखादा पत्नीचा कारक घर भूत आहे आणि तो पत्रिकेमध्ये असतच आहे, सूर्याबरोबर आहे, आणि अशा वेळेला तुम्ही जर त्या चलित मध्ये गोचरीच्या याच्यामध्ये असत असताना जर लग्न केलं तर त्याला नपुंसकत्व असलेली बाई किंवा पाळी येत नाही किंवा संतती होत नाही अशा बाईची लग्न करावं पाळी येऊ शकते. हे सगळं जे आहे हे आम्हाला माहिती असतं की याला संतती होणार आहे का नाही आहे काय. आता आपण पुष्कळशा गोष्टी लव्ह मॅरेजच्या पाहतो आहेत. मी लव्ह मॅरेजच्या विरोधात आहे असं नाही, मी असं नाहीये. लव्ह मॅरेज माणसाने करावं नाही अशातली गोष्ट नाही, कारण का ते लग्नाच्या अगोदर ते 1 वर्ष 2 वर्ष एकमेकांना भेटतात. पण कधी कधी काय होतंय, मागच्या जन्मीचा शत्रू बदला घ्यायला प्रियकर बनतो. होऊ शकतो. त्यावेळेला जरा मी ज्योतिष असून सुद्धा मी त्या पोरीला सांगितलं की हा मागच्या जन्मीचा शत्रू आहे, तू नको लग्न करू, त्यावेळेला पटत नाही, कारण त्याची डेस्टिनी जी असते. तर मला चेंज करायचा मी किती प्रयत्न केला तर ती मुलगी त्यावेळेला ती लग्न करते आणि काही वर्षानंतर घटस्फोट केला, तुमचं मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं ती सांगते. तेव्हा मी बोलतो की बरोबर आहे, तुझ्या नशिबातच 2 लग्न आहेत, तर मी त्याला तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी तुझं नशीब चेंज करू नाही शकलो काय. तर हे सक्सेसफुल होतं असं नाही, होतात. आता देवाची आराधना करणारा माणूस श्रीमंत होत असतो तर पुजारी झाले असते ना करोडपती, मंदिरात कशाला पूजा करत बसले असते. ही जी क्रिया आहे ही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये लहानपण, वडील जिवंत असताना, वडील गेल्यानंतर, बायको गेल्यानंतर भाग्योदय होणं किंवा वडील गेल्यानंतर भाग्योदय होणं काय हा विषय असतो. जसं राजा गेल्यानंतर त्याच्या मुलाला राज्यावर बसवलं जातो, त्याच्या अगोदर बसवलं जात नाही, तो राजा बनू शकत नाही हा विषय असतो. म्हणजे याचा अर्थ त्याने वडिलांना मारायला पाहिजे असं नाही काही. जी घटना घडणार आहे नॅचरल जेव्हा होईल त्याच वेळेला, जसं डेक्कन क्वीन गेल्यानंतर बाकीच्या गाडीला सिग्नल मिळतो काय होऊ शकत नाही. तसं आहे की जीवनामध्ये काही काळ यायला लागतो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वयाचं 24वं वर्ष, 28वं वर्ष, 32वं वर्ष, 36वं वर्ष, 42वं वर्ष ही आयुष्याची स्टेशन्स आहेत. मी ज्योतिष आहे, मी बघतो 40व्या वर्षी याला फटका बसलेला आहे, हा 20% मायनस झालेला आहे, तर 42 वर्षी त्याला 80% फटका बसणार आहे हे माझ्या लक्षात येतं.
मी त्या दृष्टिकोनातनं त्याची पत्रिका जी आहे 42 वर्षी गृहपरिस्थिती कशी आहे त्याच्या पत्रिकेत त्याचा मी अभ्यास करतो आणि त्याला मी सावध करतो. पण ही जी स्टेशन्स आहेत ही स्टेशनाचा अभ्यास ज्योतिषांना आलं पाहिजे. माझ्याकडे एक असं उदाहरण आलं होतं की दादरमध्ये प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्याच्या बहिणीच्या मुलाचं लग्न करण्याकरता ते डोंबिवलीला मी माझं कार्यालय होतं तेव्हा ते माझ्याकडे पंचांग नसल्यामुळे तिथे बहिणीकडे आले होते. तर मुहूर्त काढण्याकरता माझ्याकडे आले. तर मी म्हणलं की ही पत्रिका जमत नाही हो, तुम्ही का लग्न करताय? गुणमिलन आहे, गुणमिलन आहे, पण हे लग्न ही मुलगी याच्याशी करणार नाही हो. तर ते जे मामा आहेत ते उत्तम ज्योतिषी होते. नाव मी घेत नाही कोणाचं, मला कोणाच्या नावाचं काही बोलायचं नाही आणि मला कोणत्या नावाचं नाव सांगून मला जगायचं नाही, खरं सांगायचं म्हणजे. तर ते म्हणाले की तुम्ही हे कशावर सांगताय की हे लग्न होणार नाही? मी स्वतः ज्योतिषी आहे, मी ही पत्रिका बघितलेली आहे. तर मी म्हणलं तुम्ही आता हे जे 30 तारखेचं लग्न काढताय तर हे पंचांग घ्या, तुम्ही मुहूर्त काढा, मी काय मुहूर्त काढणार नाही. मला माहिती आहे की हे लग्न 30 तारखेला नाही होणार. तर ते 30 तारखेला मोडलं लग्न. 1 तारखेला ते माझ्याकडे सगळेजण मुलगा बहीण सगळे घेऊन आले. तर म्हणा की माझा अभ्यास चांगला आहे, ज्योतिष कार्यालय माझं दादरला, मग हे असताना सुद्धा मी का कुठे चुकलो? मी आज तुमच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे, तरी पण मला सांगा मी कुठे चुकलो हे? तर मी म्हटलं त्या मुलीच्या पत्रिकेत वयाच्या 30 वर्षानंतर लग्न आहे आणि तिचं आता 24 वर्ष आहे. 28 वर्ष जो मंगळाचं कारकत्व ज्या पत्रिकेत आहे, 28 वर्ष पास झाल्याशिवाय लग्न होऊ शकत नाही. तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. मग तुम्ही मुहूर्त काढता कसं? हो, माझी चूक झाली. ते बोलले माझी चूक झाली, हे माझ्या नजरेतनं गेलं का? तर भाचा माझा आहे ना, भाच्याची पत्रिकेकडे एवढी मोठी बँकेकडे मुलगी आहे, शिकलेली आहे, सुंदर आहे, म्हणून मी भावनेने डिसिजन घेतला. ज्योतिषाने भावनेने डिसिजन घेऊ नये, बरोबर आहे. हा सब्जेक्ट आहे की माझ्या बहिणीला संसार सुख मिळालं पाहिजे, माझ्या मुलीला संसार सुख मिळालं पाहिजे. हे ठीक आहे, ही इच्छा आहे, ही तुमचा वेगळी आहे, पण तिच्या पत्रिकेत काय आहे तिला समजून सांगायला हे आपलं काम आहे, आपलं काम आहे. हा सब्जेक्ट लक्षात. ज्योतिष लोक जे आहेत ते कुठे जीवनामध्ये अडथळे आहेत ते सांगू शकतात. पण ते की आता पॉवर कमी करू शकता का? आम्ही त्यांना आराधना करायला सांगतो की आता एखाद्या माणसाला 5 लाखाला टोपी लागणार आहे, तर मी त्याला सांगेल नाही नाही तुला 15-20 लाखाला टोपी लागेल, तर जरा या पिरियडला तू सावध राहा. तर तो काय करतो, 1 लाखाला टोपी लागले ना, तो जाऊन सांगतो त्याला, हो मी वाचलो, हो तुम्ही मला सांगितलं होतं 15 लाखाला टोपी लागेल, पण मी 1 लाखाची टोपी लावून घेतली, मला बरं वाटलं. म्हणजे तो 1 लाखाची कॅसेट 365 दिवस वाजवत नाही ना, म्हणजे त्याचं दुःख मी थोडस कमी केलं ना जास्त बोलून. बरोबर. ही जी कला आहे, ही कला ज्योतिषाच्या अंगी असायला पाहिजे. एक्सपिरियन्सने ज्योतिषी जो आहे तो नुसते ग्रह आणि पत्रिका बघून सांगतो असं नाही. ते ग्रह आहेत पत्रिकेतले, ते त्या ज्योतिषाशी बोलले पाहिजेत, तर तो फलादेश बरोबर येईल. जर का पत्रिका नुसती गणित आहेत की वृषभीचा गुरु आहे की त्याची मुलगी संसार सोडून रागाने माहेरी येईल, हा नुसतं बोलून फायदा नाही आहे. तर त्या मुलीला समजावून सांगणं की बाई लव्ह मॅरेज करू नको, तुझ्या पत्रिकेमध्ये थोडासा त्रास आहे, तर तू तसं काही करू नको. पण हे जे सांगण्याची पद्धत आहे, हे ज्योतिषाने त्या समोरच्या व्यक्तीला, आलेल्या व्यक्तीला घाबरून न सोडता त्याला साखर लावून ते वाक्य त्याच्या ताटामध्ये वाढलं पाहिजे. करेक्ट. नाही मग दादा, ज्योतिष किती अचूक असतं, म्हणजे किती पर्सेंटेज तुम्हाला वाटतं की कुंडलीतून आपण एक्झॅक्ट सांगतो? नाही, ज्योतिष किती सांगतो तो 80% सांगू शकतो, 100% कोणताही ज्योतिष सांगू नाही शकत. पण तुम्ही आम्हाला ज्योतिष सांगताना की आम्हाला तुम्ही जर ज्ञान शिकवायला गेलात ज्योतिषालाच, तर ज्योतिष काय करतो, तुमच्या जीवनातले काही ठोकताळे किंवा काही जे घडणाऱ्या गोष्टी आहेत तो अवॉइड करतो सांगताना. का?
त्याला शिव्या खायच्या नसतात तुमच्याकडनं. कारण का काही नास्तिक माणसं सुद्धा ज्योतिषाकडे येतात. आता माझ्याकडे तुम्ही जर याला बघितलं, गुगलला बघितलं, तर 100 पैकी 80 माणसं माझी स्तुती करतात आहे. एखादा माणूस मला त्याच्यामध्ये तो रिव्ह्यू टाकत असेल वाईट, पण मी त्याचं एखाद्या माणसाचा रिव्ह्यू जो वाईट असेल किंवा काही असेल तो मी घेत नाही. का तर मला जीवनामध्ये समोरच्या माणसांचे डोळे पुसायचे आहेत, किंवा समोरची बाई जी आली आहे किंवा पुरुष आलेला आहे त्याचे डोळे पुसायचं काम या जन्मामध्ये मला करायचं आहे. मी पैसे कमवण्याकरता ज्योतिष बघतोय असं नाही. मला स्वतःला जास्त अनुभव यायला पाहिजे. मी तुम्हाला काही सांगतोय भविष्य, त्याच्यापासून तुम्ही मला काही सांगताय, त्याच्यापासून मी असं काय ह्या माणसाने मला सांगितलं म्हणून विचार करू शकतो, आणि मग त्याच्यातनं मला ते फलादेश जे आहेत ते ऑटोमॅटिक यायला लागतं. दादा, याच्यात ग्रह गोचरचा किती परिणाम होतो माणसाच्या स्वभावावर? नाही, पत्रिकेमध्ये काळपुरुषाची पत्रिका, गोचर पत्रिका, शनीचं तुमच्या स्थानामधनं जे होणारं भ्रमण आहे ते कोणत्या स्थानातून आता चालू आहे, आरोग्य स्थानातनं चाललं आहे का पत्नीच्या स्थानातनं चालला आहे का संततीच्या स्थानातनं चालला आहे. संततीच्या स्थानातनं चाललेला असेल शनी, आणि तो शनी तुमच्या पत्रिकेत उच्चच असेल, तो फलादेश संततीचं भाग्य उदयाला सुरुवात होते. पण इथे तुमच्या पत्रिकेमध्ये दशमस्थान जे आहे त्याचं ते अष्टम स्थान आहे, तर तुमच्या नोकरीमध्ये बदल होणं किंवा तुमची नोकरी जाणं, पत्नीचा आजारपण येणं. शनी जिथे जिथे पाहतो तिथे तिथे तो त्रासदायक गोष्टी करतो, आणि शनी जिथे बसतो ते स्थान तो वृंदिकत करतो. गुरु ज्या स्थानात बसतो त्याचं नुकसान करतो, पण तो जिथे पाहतो काय ते स्थान चांगलं करतो. गुरु हा संततीचा कारक आहे, गुरु हा शिक्षणाचा कारक आहे, गुरु हा वंशाचा कारक आहे. राहू आणि केतू हे कुळामध्ये जे तुम्ही पाप केलेली आहेत किंवा काही केले आहेत किंवा तुम्ही शाप घेऊन जन्माला आलेले आहात, हे राहू गुरु चांडाळ योग, मंगळ केतू चांडाळ योग, चंद्र राहू चांडाळ योग, हे चांडाळ योग जे जन्माला आलेले असतात लोक, त्यांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसून येतो की त्यांच्या वंशामध्ये ही काही पाप घडलेलं आहे किंवा त्यांना एखाद्या शुभ गोष्टीपासून वंचित केलेलं आहे, की त्यांना संतती मुलाची होतच नाही किंवा त्याला पत्नी मिळतच नाही, त्यांच्या वंशामध्ये लग्न होतच नाही. हा जो विषय असतो हा चांडाळ योगामुळे घडलेला असतो. पण हे सगळं आम्हाला माहिती असतं, पण ते समोरच्या माणसाला घाबरून सोडणं आणि त्यांच्या नशिबामध्ये त्रास देणं आणि त्यांचा शाप घेणं ज्योतिषाने, हे करू नये. हा, म्हणजे युजली पॉझिटिव्ह गोष्टी सांगा, निगेटिव्ह जास्त नाही. निगेटिव्ह सांगाव्यात, कारण का आज ज्योतिष माझं जे आहे की माझी समाजामध्ये जी ख्याती आहे की हा माणूस निगेटिव्ह बोलतो की वडिलांचा मृत्यू होणार आहे अगोदर सांगतो, आणि त्या काळामध्ये ते वडिलांचा मृत्यू होतो, पण मी तेव्हा सांगताना त्याला काय सांगतो की वडिलांचं हॉस्पिटलायझेशन आहे, तुम्ही मला सांगायचा की आईची काळजी घ्या, आईची काळजी घ्या. कमी एज मध्ये तुम्ही सांगत होता, म्हणजे तिचं वय कमी होतं तेव्हा, तर तुम्ही तसं सांगायचं, म्हणजे डायरेक्ट बोलला नाही. मला ते कळलं की गडबड आहे. हे पत्रिकेमध्ये सांगताना मी फक्त एकच सांगू शकेल की त्यांचा हॉस्पिटलायझेशन येऊ शकतो, किंवा तुम्ही हा जप करा, हे करा, ते करा, असं सांगू शकू. पत्रिकेमध्ये आता मी अभ्यास जो चालू आहे माझा किंवा करतो आहे किंवा मला येत आहे ते कॅन्सर हा जो विषय आहे, मंगळ हा जो ग्रह आहे, बुध हा ग्रह आहे, हा अशुभ नक्षत्रात अशुभ कारकत्वामध्ये असेल तर त्या स्थानातली जी व्यक्ती असते त्याला कॅन्सर होऊ शकतो. त्याला आम्ही फक्त सावध करू शकतो, आम्ही हॉस्पिटलायझेशन करू शकतो, पण त्याचं कॅन्सर नाहीसा नाही करू शकत. बरोबर. 4, 8, 12 मध्ये ज्यांच्या राशी आहेत आणि त्या स्थानामध्ये जर मंगळ अशुभ परिस्थितीमध्ये जर असेल त्याच्या पत्रिकेमध्ये, तर तो जे 4, 8, 12 स्थानात जे आहेत ते कोणत्या स्थानात आलेलं आहे त्याच्या पत्रिकेमध्ये, त्या व्यक्तीला कॅन्सर झालेला असतो, हे मला लक्षात येतं. आणि मी हा अभ्यास पुष्कळ केलेला आहे आणि जवळजवळ
80 लोकांना मी अगोदर सावध केलेलं आहे की बाबा तुमच्या कुटुंबामध्ये अशा व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता आहे, की गर्भाशयाची पिशवी काढू शकतो, असं सब्जेक्ट आहे. कॅरियर, लग्न आणि फायनान्स हे पत्रिकेवरनं पूर्ण कम्प्लीट क्लिअर. आणि ज्योतिषशास्त्राचा उपयोग जसं कोविड आलं होतं म्हणजे महामारी किंवा जागतिक युद्ध, बाबतीत पण प्रेडिक्शन करता येतं. हो, करता येतं. आता कोविड जेव्हा सुरू झालं त्याच्या 15 दिवस अगोदर मला असं वाटलं की दादरचं माझं जे कार्यालय आहे ते मी बंद करावं. परफेक्ट टाइम. काय तर मी ते कार्यालय जे आहे ते 1 महिना अगोदरच विकून टाकलं की मला तिकडे दादरला जायला मिळणार नाही. का तर माझी तब्येत असेल किंवा काही असेल किंवा आरोग्य मला त्रास देऊ शकतो किंवा माझा ब्रेन मला त्रास देऊ शकतो, मला परिस्थिती त्रास देऊ शकते, असं काहीतरी मला संशय व्हायला लागला. म्हणजे कोविड हा सब्जेक्ट येईल असं मला नव्हतं त्यावेळेला वाटलं. काहीतरी संकट माझ्या जीवनामध्ये असं येईल की मी ट्रेनमध्ये नाही बसू शकत. म्हणून मी ते कार्यालय 1 महिना अगोदर विकून टाकलं. जे 30-40 वर्ष 35 वर्ष मी दादरमध्ये माझं ऑफिस फुल स्विंग मध्ये चालू होतं आणि माझं नावलौकिक. तेव्हा मला वाटतं डोंबिवली दादर दोन्हीकडे तुम्ही असायचा. मी डोंबिवली, दादर आणि ठाणा या 3 ठिकाणी माझे कार्यालय होते. मी हवेत फिरत नव्हतो, मी जमिनीवरतीच होतो. लक्षात का? पण मी असा नाही कोणत्या पक्षाचं काम करतोय किंवा कोणत्या माणसाचं काम करतोय असं नाही. मी बायबल पण वाचलं, कुराण पण वाचलं, हिंदू संस्कृती पण वाचली, काय फॉरेनला पण गेलो, जैनांची सगळी मंदिरे पाहिली, मुसलमानांच्या कबरीमध्ये पण मी जाऊन आलो. काय म्हणजे जिथे जिथे धार्मिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मी जाऊन आलो. भारतामध्ये असं कोणते स्थान नाहीये की 12 ज्योतिर्लिंग झाली, नर्मदा प्रदक्षिणा झाल्या, सगळं झालं. म्हणजे मी आज 79 वर्षाचा असून सुद्धा जमिनीवरती आहे, मी हवेत नाही. कम्प्लीट सॅटिस्फाईड. तुम्ही खूप लोकांना सॅटिस्फॅक्शन दिलं, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट. जसं शिक्षक असतो तो शिक्षक आपल्या पोरांना शिकवेल असं नाही, पण मी माझी पत्रिकामध्ये मी असं दाखवलेलं आहे काय की जीवनामध्ये मी माझ्या मुलांना ग्रॅज्युएट केलं, मी माझ्या मुलांना शिक्षण दिलं. हा सब्जेक्ट आहे. स्वतःचं घर, स्वतःचे पावलं सगळं मी स्वतःच्या याच्यावरती केलेलं आहे. माझा मुलगा चांगला आहे, सून चांगली आहे, मुलगी चांगली आहे, 2 मुली आहेत, दोन्ही जावळे चांगले आहेत, मुलगा अतिशय सुंदर आहे. मी ज्यावेळेला मुलाचा जन्म झाला तेव्हा जे ज्योतिषी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांना मी माझ्या मुलाची पत्रिका विचारलं, म्हणलं कशी वाटते ही पत्रिका. त्यांनी अशी पत्रिकेत मान घातल्याने विचारलं का हो या पत्रिकेत मला योग आहे. म्हणलं मला माहिती आहे मला योग आहे. ही संतती जन्माला घालणं हे माझ्या हातात नाही, हे परमेश्वराच्या हातात आहे. बरोबर. मुलगा होणं मुलगी होणं हे सब्जेक्ट आहे. पहिल्या संतती माझी मुलगी आहे. माझी रास वृषभ आहे, रोहिणी नक्षत्र आहे. माझ्या बायकोची रास कन्या आहे, हस्त नक्षत्र आहे. म्हणजे 2चा पाडा जो आहे त्या पाड्यामध्ये 3चा पाडा येऊ शकत नाही, हे मला गणित माहिती आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं की माझी पहिली संतती जी आहे ती मकर राशीची येईल आणि ती मुलगी येईल. हे मी महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे जे अध्यक्ष होते त्यांना जेव्हा मी पत्रिका दाखवत होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझी पहिली मुलगी अमुक दिवशी जन्माला येईल, ही तिची राशी कुंडली आहे, या दिवशी ती येईल जन्माला आणि तिची रास मकर असेल आणि श्रवण नक्षत्र असेल, हे मी त्यांना अगोदर सांगितलेलं आहे. आणि तसंच घडलं. त्याच दिवशी जन्माला आली, फक्त मला टाइम माहिती नव्हता की कोणत्या वेळेला येईल काय. पण मकर रास श्रवण नक्षत्रच आलं. हे जे गणित आहे ते फार महत्वाचं आहे. मला 2 मुली आहेत, 2 मुली हुशार आहेत, कर्तबगार आहेत, सून हुशार आहे,
मुलगा हुशार आहे, माझ्याकडे पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे, प्रश्न मी समोरच्या माणसाकडनं आशीर्वाद घेणं हे आता करतो आहे आणि पुढच्या जन्माची पत्रिका मी तयार करायचं काम, पुण्य जमा करून वरती जाण्याचा विचार करत. मस्त. ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसलेल्यांना तुम्ही कसं हँडल केलं, म्हणजे कधी अशी लोक आली का समोर? हो हो हो, नास्तिक माणसं माझ्याकडे आली, पुष्कळ आली, म्हणजे असं नाही की एक दोन आली म्हणून, पुष्कळ आली. पण ते नास्तिक माणसं जे आहेत एक 10 वर्षांनी 15 वर्षांनी 20 वर्षांनी मला सांगायला आली की त्यावेळेला माझा विश्वास नव्हता, मी त्यावेळेला तुम्हाला काही बोललो असेल, काही वाईट बोललो असेल, पण आजच्या मितीला मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, मला माफ करा, काय पण तुमचा अभ्यास चांगला आहे, काय खूप चांगला आहे, की त्यावेळेला मला ते भविष्य जे आहे ते मनाला रुचलं नाही का, त्यावेळेला मी तेव्हा नेगेटिव्ह ऐकायच्या मनस्थितीत नव्हते, नेगेटिव्ह ऐकायचं होतो. पण सत्य तसंच घडलं की जे तुम्ही मला सांगितलं. मी म्हणलं मला माहिती आहे की मी तुमचं नशीब चेंज करू नाही शकत, आई जन्म देऊ शकते, आई मुलाचं नशीब चेंज नाही करू शकत. आणि ह्या 12 स्थानामध्ये असं पण आहे की मुलगी आईचा शत्रू बनते किंवा आई मुलीचा शत्रू बनते, वडील मुलाचा शत्रू बनतो किंवा मुलगा वडिलांचा शत्रू बनतो, की फॉरेनला जाताना त्याला वृद्धाश्रम मध्ये वडिलांना ठेवून काही जण जातात, हे मी पाहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे, मी पत्रिकेद्वारा सुद्धा पाहिलेलं आहे. काय म्हणजे हा अभ्यास मी तो चालूच आहे की असं का घडलं किंवा असं का करतो तो माणूस, हे मी अजूनही अभ्यास करतोय. आणि तुम्ही बोलताय नास्तिक माणसं आहेत नास्तिक जगा. आणि मी खरं सांगू का, ज्योतिषाचं बोट धरून जीवनाचा प्रवास माणसाने करू नये. मी असं माझ्या मुलांना पण सांगतो, मुलींना पण सांगतो, मित्रांना पण सांगतो. कारण का आम्ही काही सगळे ज्योतिष चांगले असतात असं नाही, काही ज्योतिष जे आहे ना अंदाजे सांगतात, त्या करिअरला धक्का लावतात, त्यांचं करिअर बर्बाद करून टाकतात. काय तर मी बोलतो की तुम्ही गायडन्स म्हणून ज्योतिष बघा, काय 100% त्या ज्योतिषावर विश्वास ठेवून तुम्ही करू नका. अच्छा दादा, एखादी अशी केस आली का की तुम्हाला एकदम दिसलं की असा मृत्यू एकदम जवळ आहे आणि मग तुम्ही कसं हँडल केलं? मी आता तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, त्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू. मी 2-3 महिने अगोदर त्या मुलांना, दोघी मुलं आली होती माझ्याकडे, भाऊ आले होते, तुमच्या वडिलांना आजारपण येईल, जरा हॉस्पिटलायझेशन होईल, जरा सिरियस होईल, हे त्यांना कल्पना दिलेली आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलाय, ते तुम्ही बघा. कारण का ते म्हणजे असं एकच उदाहरण नाही, असे माझ्याकडे पुष्कळ उदाहरण आहे. पण ते डोक्यात राहिलं की दादरला एक ज्योतिष होते, ते त्यांच्या मित्राला घेऊन माझ्याकडे आले, मित्राकडे घेऊन आले आणि मला सांगितलं की या मित्राची पत्रिका आहे. माझा जवळचा मित्र असल्यामुळे मला काही त्याचं भविष्य सांगता येत नाहीये. काय ते नामांकित ज्योतिषी आहेत खरं सांगायचं म्हणजे, त्यांचे दादरला क्लासेस पण होते. काय पण मी त्यांना म्हणलं की बरं ठीक आहे. त्यांनी पत्रिका माझ्या समोर ठेवल्यानंतर मी ती पत्रिका नुसती 1-2 मिनिटं बघितली आणि त्यांना सांगितले की तुम्ही अमुक दिवशी माझ्याकडे या भविष्य बघायला. काय आणि आता मी तुम्हाला काही सांगणार नाही. अच्छा. तर एक 8 दिवसांनी 10 दिवसांनी शनी बदलत होता. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे मी त्याला तो शनी बदलल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या, मग जिवंत राहिला तर मी पुढचं भविष्य बघतो असं माझ्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन होतं. तर मी त्याला म्हणलं, हे बघ उठतोयस तू आता, तुला डोक्याला कर्ज आहे मला मान्य आहे, तुझं दिवाळी वाजलं हेही मला मान्य आहे, तू अजूनही कर्ज काढ, थोडंसं बायकोला घेऊन माथेरानला एकदा तरी ना, अजूनही कर्ज काढ, एकदा तरी तिला सुख दे. तू आयुष्यात कधी सुख दिलंच नाही तिला, तर तू एकदा तरी दे. तर तो ज्योतिष त्या माणसाला घेऊन माझ्याकडनं जेव्हा उठला, गेट जवळ गेला, गेटच्या बाहेर गेला आणि परत माझ्याकडे आला आणि मला विचारलं की का हो तुम्ही त्याचं का नाही बघितलं ज्योतिषी. तर मी म्हणलं की हा माणूस आत्महत्या करणार आहे. मी आत्महत्या वाचू नाही शकत, त्याची डेस्टिनी आहे. आणि खरोखर त्याने आत्महत्या केली. ती व्यक्ती परत मला भविष्य बघायला 15 दिवसांनी आली नाही. एक माणूस KM मध्ये ऍडमिट होता, वडील
त्यांच्या मुलाने मी सांगितलं की आईला जरा सांभाळा, आई हॉस्पिटलायझेशन येईल, आई सिरियस बनेल. तर ती मुलं माझ्याकडे धावत आली, हो डॉक्टरने माझे वडील जातील असं सांगितले आता, आणि माझे वडील हॉस्पिटल केम मध्ये आहेत, तर मी काय करू? तुम्हाला बोलले होते आई जाणार आहे म्हणून, आणि मग तुम्ही असं का वडील का नाही बोलले? मग माझे वडील जायला लागलेत, डॉक्टर बोललायत आता की सगळ्या नातेवाईकांना बोलून घ्या म्हणून. म्हटलं मला नाही वाटत रे वडील तुझे जातील, तुझी आई जाण्याची शक्यता दाट वाटते. तर आईची प्रकृती, आई ठणठणीत हो. तो डॉक्टर त्या दोन्ही मुलांना घेऊन त्या कॅबिनच्या, त्या हॉस्पिटलमध्ये वडील जिथे होते त्याच्या बाहेरच्या बाजूला घेऊन गेला, आणि ते डॉक्टर त्या मुलांना सांगत होते की तुमचे वडील आता जाणार आहेत. अच्छा. तर ते आईने ऐकलं आणि आईने विहिरीमध्ये जीव दिला. अरे जीव दिल्यानंतर वडील ठीक झाले काय, आणि अंत्यसंस्कार वडिलांनी केला. म्हणजे आई गेली ते 15 दिवसांनी सगळे सूतक संपल्यानंतर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ओ म्हणजे आई गेली वडील जिवंत आहेत. म्हणजे तुम्ही तर बोलले होते की वडील जाणार आहेत म्हणून. डॉक्टर बोलले नाही, ते आई जाण्याकरताच ते ऍडमिट झाले असं म्हणायला काय हरकत नाही. माझ्याकडे एका व्यक्तीला सांगितलं की तुमच्या घराण्यामध्ये डोक्यावरती परिणाम होणं किंवा वेळ लागणं ही क्रिया तुमच्या आजोबांना झाली होती का? ते म्हणे हो, माझे पंजोबा जे होते ते वेडे होते. मी म्हणलं तुम्ही जरा तुमच्या ब्रेनला नेहमी सांभाळा, किंवा शॉक बसेल अशी घटना तुमच्या जीवनामध्ये घडू शकते. तर मी चांगला ऑफिसर आहे, मला नोकरी आहे, मी चांगला आहे, व्यवस्थित आहे, सगळं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी त्यांना एकुलता एक मुलगा होता, त्यांना सांगितलं की तुम्ही या मुलाला चुकून सुद्धा स्कूटर देऊ नका. तर 12वीला तो पहिला आला त्या शाळेमध्ये म्हणून त्यांनी स्कूटर त्याला दिली, आणि गोरे बीचला दोन्ही मित्र आनंद उपभोगण्याकरता दोन्ही स्कूटर समोरासमोर आली. बिअरची बाटली कोण उचलणार म्हणून एकमेकांवरती आदळले, आणि तो एकुलता एक मुलगा गेला. तर तो जो शॉक आहे त्या वडिलांना बसला. आई वडील वेडे झाले, आई गेली, वडील मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, मेंटल हॉस्पिटलमध्ये बरे झाले. त्याच्यानंतर ते मला भेटायला आले. मी भावनेने माझ्या मुलाला स्कूटर दिली. मी तुमचं ऐकलं नाही, बायको गेली, मुलगा गेला, माझी नोकरी गेली, आता मी आहे, पैसे आहेत नो डाऊट, पण हे घटना तुम्ही बोलले तशी मुश्किल आहे, इफेक्ट कमी होतो ना. हा कमी होतो. आता ते म्हणतात की तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण मी काय करू शकतो? मी काही नाही करू शकत. तर मला माझी भविष्य खरं झालं म्हणून कधी कधी वाईट पण वाटतं की हे बोलायला नाही पाहिजे होतं. मी का लोकांचा यम बनू, मी लोकांचं का डोळ्यात पाणी काढू? पण माझा जो आतला जो व्हॉइस आहे, इनर व्हॉइस जो आहे, तो मला कंट्रोल करता येत नाही, हे द्यावी लागते मला. तो थांबवता येत नाही, म्हणून मी ते बोलतो. पण लोकांचा काही गैरसमज कधी कधी होतो की हे निगेटिव्ह का बोलतात. अरे मी निगेटिव्ह सगळं सांगतो असं नाही आहे. लॉटरी लागल्यानंतर तो ज्योतिषाकडे कशाला जातो? पण तो 1 लाख रुपये नुकसान झालं तर ज्योतिषाकडे जातो ना. नाही. अच्छा, हे दादा ज्योतिषामध्ये नवीन नवीन ट्रेंड्स येतात, तर ते तुम्ही किंवा नवीन अभ्यास कशातनं तुम्ही करता, म्हणजे काय रिफर करता? नाही, मी आता पुस्तक लिहायला घेतलंय. मी तुम्हाला आता दाखवलं की मी ज्योतिषाचं ऑफिस सगळे बंद करत चाललेलं आहे, आणि लोकांकडे हे विद्या जी आहे द्यावी अशी माझी इच्छा आहे की माझा मुलगा ज्योतिष बनेल किंवा माझी पोरगी ज्योतिष बनेल. हे त्यांच्या पत्रिकेत नसल्यामुळे मी हे समाजाला दान करतो आहे. काय समाजाने या विद्येचा उपयोग जास्त करावा. मी ठोकताळे माझ्या अनुभवाने जे आलेले आहेत ते त्या पुस्तकामध्ये मी उतरवलेले आहेत. खूप छान, बरोबर, लक्षात का? आणि हे समाजाला मला द्यायचं आहे. मी दररोज पुस्तकं ज्योतिषाची वाचतोय. माझ्याकडे पुस्तकाचं भांडार आहे. जी पुस्तकं बाजारामध्ये मिळत नाहीत ती पुस्तकं माझ्याकडे आहेत. मी ऋषीमुनींनी लिहिलेली जी जुने ग्रंथ आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत. त्याचा अभ्यास मी अजूनही कधी वेळ मिळाला तर करतो. नाही, मस्त करतो. आणि दादा आता लास्ट
बट नॉट द लिस्ट 2025 थोडस तुम्ही ग्रहांबद्दल सांगा की कोण फॉर्म मध्ये राहील, कोण ऍव्हरेज राहील. आता तूळ रास, मिथुन रास, कुंभ रास यांना हा गुरु जो आहे अनुकूल आहे. जरी 7.5 कुंभ राशीला जरी असली तरी हा मिथुनेचा गुरु जो आहे म्हणजे 2025 साल जे आहे, जरी 7.5 कुंभ राशीला जरी असली शेवटचा टप्पा तरी तो चांगला जाईल. तो वाईट जाणार नाही. मकर राशीची 7.5 आता संपते आहे. तर मकर राशीना घाबरण्यासारखं काही नाहीये. भारताची मकर रास आहे. भारताच्या कुंडलीमध्ये षष्ठस्थानामधून गोचर गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. तर जस प्रॉस्परिटी आहे 25 साल, तसं महापूर येणं, त्रास होणं हा सब्जेक्ट पत्रिकेमध्ये आहे. भारताची दक्षिण दिशा जी आहे आणि पूर्व दिशा हा जो कोपरा आहे म्हणजे पाकिस्तानचा हा जो भाग आहे, काय इकडे त्रास जास्त होऊ शकतो. भूकंप हा जो विषय आहे, 2 व्हीलर ऍक्सिडेंट हा जो विषय आहे, हा या मिनेच्या शनीमध्ये दर्शवला जात आहे. वाहन ऍक्सिडेंट, रेल्वे ऍक्सिडेंट, 2 व्हीलर ऍक्सिडेंट हे ज्या वेळेला गुरु मिथुनेतून कर्क राशीत जेव्हा जाईल त्यावेळेला तुम्ही काहीतरी मे महिना बोललात ना? नाही, आता हा जो 15 डिसेंबर ते 15 जानेवारीला ज्यांचे जन्म आहेत. ओके. नाही, गुरु जो मिथुनेला येतो आता येतोय. आता येतोय तो 1 वर्षभर चांगला आहे. तो काही प्रॉब्लेम देईल असं नाही वाटत. पण तो पुढे गेल्यानंतर शनी जो मिनेला येतोय तो धनु राशीला. तो कोणत्या पिरियड मध्ये येतोय शनी मिनेला शनी जो येतो आहे काय, तो आता मिनेला शनी जो येतोय तो 29 मार्च 25 ला येतोय. तो 2.5 वर्ष राहणार आहे. त्या 2.5 वर्षामध्ये थोडासा त्रास जो आहे तो धनु राशीला आहे. ज्यांची धनु लग्न, धनु रास किंवा धनेला रवी आहे पत्रिकेमध्ये, अशा लोकांना ह्या महिन्याच्या शनी जरा त्रासदायक ठरेल. म्हणजे मी असं नाही म्हणत की आई जाईल किंवा वडील जाईल, असं नाही मला म्हणायचं, पण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. धन्यवाद दादा, खूप छान तुम्ही माहिती दिलीत. आणि आमचा हेतूच आहे की तुम्ही लाखो लोकांचं भविष्य बघितलंय, तर काय एक्सपिरियन्सेस आले होतो. मला अजूनही अभ्यास करायचा आहे. मला समोरच्या माणसांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला पैसा समोरच्या माणसाच्या खिशातले पैसे काढायचे नाहीत. छान छान छान, मस्त. ओके, धन्यवाद आणि हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.